आपल्याबरोबर उदय सामंत जे आहेत सर काय सांगाल आजच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी तयार व्हा सज्ज व्हा सांगितलेलं आहे काय वाटतं एकूण भाषणामध्ये ना आजच्या मार्गदर्शनातनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महानगरपालिकेवर देखील महायुतीचा भगवा फडकेल अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं रिझल्ट लागला तोच रिझल्ट महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना लागेल. उद्धव ठाकरेंनी इकडूनच भाषण केलं आणि त्यांच्या भाषणामधून त्यांनी पुन्हा एकदा गद्दारांना आम्ही पुरून उरू त्याचबरोबर कमॉन किल मी अशा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स घेऊन आमच्या अंगावर या वगैरे अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही अशीच भाषणं त्यांनी विधानसभेला देखील केलेली होती तरी रिझल्ट हा 23% लागला आहे हे शिंदेसाहेबांनी सांगितलं. आणि राजकारणामध्ये किल मी आणि हे असे बोलायची काही आवश्यकता नसते. ऑलरेडी महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कसा सुपडा साफ केला आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेनं काही करणं ही काही संस्कृती वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला कोणाला शिकवलेली नाही. त्याच्यामुळं आपण एवढं का 23%वर आलो हे खरं त्यांच्या वर्धापन दिनातनं म्हणजे तिसऱ्या वर्धापन दिनातनं हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे होतं. आमचा 59वा वर्धापन दिन आहे त्यांचा तिसरा वर्धापन दिन आहे हे त्यांच्या वेबसाईटवर पण आहे. एक अजून एक त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला राजकीय बरं होत नाही तर आम्ही काय करू आमच्या पक्षातले तुम्ही लोक का घेता म्हणजे जे पक्ष प्रवेश सुरू आहेत वारंवार आपल्याकडे अनेक लोक आपल्याकडे आहेत त्याच्यावरून ते म्हणजे की तुम्हाला राजकीय बरं होत नाही त्याला आम्ही जबाबदार नाही आहे. पण ठीक आहे हे मला असं वाटतं की शेवटी महाराष्ट्राच्या जनतेनं ही सगळी भाषणं ऐकलेली आहेत आणि आपण भाषण करत असताना महाराष्ट्राची संस्कृती देखील जोपासली पाहिजे. तुम्हाला आता सांभाळता येत नाहीत लोक तुमची त्याला आम्ही तरी काय करणार आहे. बरोबर आहे की नाही. तुम्ही सांभाळत नाही म्हणून ते आमच्याकडे येतात. त्यांनी केलेला शब्दप्रयोग मी करत नाही पण ज्यावेळी पालकत्व दुसरीकडे जातं तरी स्वतःचा पालक सांभाळत नाही म्हणून दुसरीकडे जातात ना. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळा म्हणजे ते आमच्याकडे येणार नाहीत. तुम्ही सांभाळत नाही तुम्ही त्यांना प्रेम देत नाही तुम्ही त्यांना आशीर्वाद देत नाही तुम्ही त्यांच्या मागे संकटाच्या वेळी उभे राहत नाही म्हणून ते आमच्याकडे येतात त्यांना तुम्ही सांभाळा. शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांच्या युतीबद्दल देखील ते सकारात्मक पुन्हा एकदा दिसून आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घड आज देखील सामनामध्ये सकारात्मक असून उपयोग काय आहेत. त्यांच्याच काही लोकांनी सांगितलं म्हणजे ओबीटीच्याच लोकांनी जे माझ्या संपर्कात त्यांनी सांगितलं की 17 वर्ष त्यांच्याबरोबर संपर्क पण केलेला नव्हता. आता निवडणुकीसाठी संपर्क करणं त्यांना अटी घालणं मला असं वाटतं की राजसाहेब अटीबिटीला जुमानत नाहीत. त्यांनी देवेंद्रजींना भेटू नये असं देखील सांगितलं होतं पण परवा त्यांनी भेटून दाखवलं. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही हे हात पुढे करतायत कारण आता कोणतरी सहकारी पाहिजे म्हणून. सगळे आपल्याबरोबर येतील मग तुमच्याबरोबर येतील नाही. आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे आज शिवसेना वाढवण्याचा कार्यक्रम आहे. ज्यावेळी येतील त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आनंदच होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.